नुकतंच स्वारगेट बस स्टँड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आला। त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला। या घटनेनंतर पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे। असं असताना आज पुण्यातील गुलाब गँग तसेच विविध पक्षातील तसेच संघटनेतील महिलांच्या वतीनं स्वारगेट बस डेपो मध्ये महिला सुरक्षिततेच्या बाबत तिरडी उचलत आंदोलन करण्यात आलंय। सुरक्षितता सुद्धा मिळाली पाहिजे। फक्त लाडकामाची नाहीये, सुरक्षितता पाहिजे। लाडक्या बहिणींना सुरक्षितता मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। लाडक्या बहिणींना सुरक्षितता मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। या बलात्काराच्या छेडमध्ये आम्हाला त्याचा खरोखर फायदा आहे की नाही, या पद्धतीने घटना वाढतायत म्हणून आम्ही म्हणतोय निषेध असो। पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाब गँग यांच्या वतीनं प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आणि तिरडी काढून या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी विविध महिला संघटना यांनी स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात शासनाचा निषेध करत यापुढे महिलांची सुरक्षा याबाबत गांभीर्याने घेण्याबाबत त्यांनी मागणी केली। याने या घटनेचा निषेध केला आहे। राज्यात महिला सुरक्षित राहिलेल्या नाही। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जुन्या गाड्या या थांबलेल्या असून तिथे अवैध धंदे चालत आहेत। आज आम्ही महिला सुरक्षा आणि एसटी महामंडळ यांची तिरडी काढली आहे। येणाऱ्या काळात महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजेत ही आमची मागणी आहे। तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मेंदू जड आहे, त्यांच्या मेंदूला लकवा मारला आहे। एक असंवेदनशील माणूस मंत्री कसा काय होऊ शकतो असं म्हणत संगीता तिवारी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। आजची जी तिरडी ह्याच्यासाठी काढलेली आहे की महिला सुरक्षावर अजिबात राहिलेली नाहीये। त्याच्यानंतर ह्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये गेल्या कित्येक वर्ष स्क्रॅप गाड्या पडल्या तर त्याच्यामध्ये लिटरली अवैध धंदे चालतात। आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्या दिवशी तुम्हीच दाखवलं, कंडोम पासून अंतर्वस्त्रापासून साड्यांपासून गाद्यांपासून सगळं मिळतंय। म्हणजे तुम्ही काय लॉजिंग चालू केलं? एवढी भीट लागली एसटी महामंडळाला? एसटी महामंडळाचा व्यवस्थापक काय करतोय का गांजा पिऊन काम करतोय? त्याला सगळ्या महिलांनी मिळून जोड्याने मारलं पाहिजे, तेव्हा यांना अक्कल येईल की महिलांचा रिस्पेक्ट कसा करायचा। आजच्या मागणीत आम्ही हेच मागणी करतोय। आज आम्ही महिला सुरक्षा आणि एसटी महामंडळ व्यवस्थापनाची तिरडी काढली आहे। जर लवकरात लवकर इथे सुरक्षा, इकडे बंदोबस्त, इथली सिक्युरिटी वाढवली नाही, महिला सुरक्षा मिळाला नाही तर आम्हाला तुमची पण तिरडी काढावी लागेल। गृहराज्यमंत्री यांचा मेंदू जड आहे, त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय। तरुण असू देत काही असू दे, असं असंवेदनशील बोलणारा माणूस मंत्री कसा होऊ शकतो? उद्या तुमच्या घरात तुमच्या आई बहिणींबरोबर हादसा झाला तर असं कराल? एखाद्या मुक्या बहिऱ्या मुलीवर अत्याचार झाला तर तुम्ही असं कराल का? विचारा तुम्ही त्यांना की एखाद्या मुक्या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही म्हणणार ती ओरडली नाही? लाज कशी वाटत नाही या माणसाला? जड बुद्धी कुठचा? या मागण्या आत्ता ज्या मागितल्या जातात त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये इमिजिएटली केस चालवावी, आरोपी तर पकडला गेलाय। पण प्रमुख मागणी ही आहे की शहरातल्या गजबजलेल्या बसस्थानकामध्ये जर का अशा प्रकारे अवैध धंदे चालत असतील तर पहिल्या प्रथम ह्या एसटी महामंडळाच्या लोकांवरती सरकार काय कारवाई करणार आहे हे सरकारने आम्हाला ताबडतोब सांगावं। आज इथे आम्हाला कळलं म्हणून आम्ही ही मागणी करतोय। पण अशा निरनिराळ्या ठिकाणी शहरामध्ये अनेक बागा आहेत, अनेक गर्दीच्या बागा आहेत किंवा अनेक कोपरे आहेत की ज्या ठिकाणी असे अवैध धंदे चालू असतील। तेव्हा जोपर्यंत हे अवैध धंदे चालू आहेत तोपर्यंत महिला सुरक्षा मागणी करणं नुसतंच अगदी चुकीचं ठरू शकतं। आणि म्हणून ही महत्त्वाची मागणी आहे की एसटी महामंडळाने पहिल्यांदा जबाब द्यावा की त्यांनी हे धंदे इथे इतके दिवस का चालू ठेवलेत।